श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहेत श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवार्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुख केवलम ज्ञानमूर्ति त्वादीत गगनदृश्य तत्वमस्य दिलक्षम एक नित्य विमलमचन सर्वादि साक्षीभूत भावती त्रिगुण्यरहित सद्गुरु नाममी. ओम रत्नकांड रत्नवर्णा पद्मनेत्रा श्वासवदन कथा टोपीचा माला दंडक मलुधरक कटयंक रक्षक त्रिगुण्यरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवात्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक. पहिला महिमा. जय जयाजी श्री सागर विलासा माय चक्रचालक अविनाशा शेषायन अनंत वेशा अनामतीत अनंता जो सकळ विश्वेचा जाणता समुद्र ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार जगदवंदन शिवकुमार एकदंत फरशाधार अगम्य लीला ज्याची त्या मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे व्हावे हे जिजावर प्रसाद मिळता मूढमती होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हता ती ब्रह्मसूत नेमिले जो अज्ञान वितीरनाशक विद्या कानछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशो विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पिता तेशे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह अत्रि कुमार दत्तात्रेय नेमिले धर्मसंस्थापकाराने युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो अत्रि कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला. स्वामी रूपे कोठे आणि कोण्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळीत कोणा वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महाप्रसिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविला नानाविधी भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणे पुढील विख्यात महिमा जाणी गावयाचे योजिले करता आणि करविता तोचे एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नशेची ऐशी एकोनिया स्तुती संतोषवली स्वामी राजमूर्ती कवी लागिया वैदेती वर्त हस्ते करोनिय आता नमो साधुरंदा ज्याशी नाही भेदाभीत ते स्वामी सन्मुख सुखी सदामय आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी ग्रंथ बहुत रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुट तवस नमिले कवी कालिदास ज्याचे नाट्य रचना विशेष प्रिय जागी झाले श्रीधर आणि वामन ज्याचे ग्रंथ रचना पाहून ज्ञातही डोली तसे मान त्याचे चरणी नमिले ईश्वर चरणी जडली चित्ती ऐशे तुकाराम दीक भक्ती ग्रंथारंभी नमोदया नमिता वर प्रसाद कारणे आहो तुम्ही संत जने मज कुद्दीनावर कृपा करोनी आपण हृदय स्थान रावणे ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचारक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले परी हे अमृत जवनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत आणि ते गडे न पाहावे. स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रास त्या मोदयातून पाही अनमोल मुक्त फळे घेतली काही द्यावयामान सुज्ञानही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्रे सारामृत नाना प्रकृत कथा समांत आदरे भक्त परिस्रोत प्रथमाध्याय गौढा. इति श्री स्वामी चरित्रे सारामृत मंगलचरणम नाम प्रथमाध्याय गौढा. श्री शंकरार्पण नमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पण नमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमना कामना धनुनी जे भजती होय त्याची मनोपूर्ती तैसे निष्काम भक्ताप्रीती कैवाल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटी माझ्यारी रचप्पा मोदी याच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वैशिष्ट साहेब कोण्या कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाशी पातला
त्याच दिवशीचा आदर त्यांचा केला की त्या सवे एक पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळाशी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणती एके हरी. दोघांशी बैसुनी दुहेवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणे समर्थांचे ते उभयतांशी वाटले चो. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आलात कोठून? स्वामींनी हस्यमुख करून उत्तर दिले, त्या लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले, अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कलीचे दर्शन, पाहिले गंगा तट पावन, नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वार प्राप्ती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून या सहज गती पातलो गोदा तटका प्रती, ज्याची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस ही फिरोनी हैदराबादशी पातलो. येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनिया पंढरपूर स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमापूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथे स्वेच्छेने. केवळ मग पाहिले माहोळ, देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही दिवस वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटी प्रति येणे, तेथून या झाले तैपासून या नगरात. आनंदे हो आनंद, ऐसे आमुचे सकल व्रत. असे मुळापासून या 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले. स्वामी राज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येती साधू दिगंबर, लीला विग्रह येती वार्य. कमरेवरती ठेवणी कर, दर्शन देतील त्यांशी. इति श्री स्वामी चरित्रे सारामृत, नाना प्रकृत कथा संत, आनंदे भक्त परिस्रोत. द्वितीय अध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्रे सारामृत, द्वितीय अध्याय श्री सूत शुभम भवस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणे, ज्याची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार. स्वामी मूर्ती लोक चमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्ती मंगळवेढी सोडिले. माहोळ माझी वास्तव्य करीती. अप्पा टोळे झाले भक्त तेथेच. साकल्यवरत अल्पमती केवीवरनो, सेवे घेऊन या स्वामीशी. टोळे जाती अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरून टोळ्यांशी मागे परतणे भाग पडे. टोळ्या गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. भोत वर्जिले सेवेकराने, परिणाच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटी प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद्य होता, तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळाप्पाच्या ग्रह प्रीती. स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती. चोळाप्पा करी आदर. योगायोग दिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तास्तव पाही. स्वामी झाले सदानंदे. त्याच्या देखून या भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुत सारा. तैपासून या त्यांच्या घरी राहिले. स्वामी अवतारी. दिवसेंदिवस करी चाकरी. चोळाप्पा करी अधिक. तेव्हा राजपदाधिकारी मोलाजी राजे. गादीवरी दक्ष सोनिया कारभारी. परमज्ञानी असती जे. चोळाप्पाच्या ग्रहप्रीती. आले कोण एक येती. लोक चमत्कार दाविती. सगावात मती पसरली. रोगा माझी पसरली. मात नोपाशी कळाला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातला. वार्ता ऐशे कोणी. राव बोलले गायवानी. गावात येती येऊनी. फार दिवस झाले परी आम्हा श्रुत नाही आजवरी. झाल्या नाही आता जाऊनी लवलाई. भेटू त्या येतीवर याशी. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐशी वार्ता ऐकून कानी. हे सत्य तरी येऊनिय आत्ताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली. तोची ती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली. मती गोंगली रायाची. खोन पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेला दोरी चरणी. भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली. समस्त पावले वंदिले. षोडशोपचारे पूजिले. स्वामी मूर्ती नुप्राय. इति श्री स्वामी चरित्र
सारामृत नाना प्रकृत कथा समांत प्रेम भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड श्री स्वामी समर्थ राजा अर्पण नमस्तु श्रीस्तुत शुभम भवस्तुत इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोटी नगर प्रवेश तृतीय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हता. स्वामी चरित्र गाता एकता पुनरुत्ती चुकेल गाता दयाच्या अंती अक्कलकोटी आले ती नवप्राय दर्शन देती स्वेच्छेने राठी त्यापुरी सोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे त्यांच्या सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्या ते सोळाप्पाची सद्गुणी गांता ती ही केवळ प्रतिवता सदोदी तिची चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कानने कोणी मागती संताने व्हावे म्हणून लग्ने येती दूर देशूनी शरीर भोगे कष्टाले संसारात तप्त झाले माया माये पसरते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येते राज पूर्वी दृढ चरणी ज्याची भक्ती त्याची होती कल्पतरू जे का निंदक कुठील त्या शस्त्र केवळ नास्तिक प्रति तात्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसून या म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगी साधू लक्षणेच्या अंगी कोणते हे वसतसे ऐशी त्यांनी निंदिले समर्थांच्या अंतरी जाणिले जेव्हा तो भेटीशी आले तेव्हा केवळ नवले एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची सॉरी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्त पाटावरती स्वामी आपुल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शना इच्छुजन असंख्य पातले तेथे क्षणाचा समाज दाटला बहुत एकाची गर्दी झाली चरण घेऊन या चरणाचे मंगल नमन गरजती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मती त्यांची कोणी नवसते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्य ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरे संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू घेऊ लागला समर्थांनी त्या दिवशी स्पर्शना केला अन्नधकाशी सूर्य जाता असत तळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होती त्यांची दोकवर्ज्य असे जे पातले करू छळण त्याशी झाली विटंबना दंडवया कुत्त जन अवतरले तिवार्य इति श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा समांत सदा परिसोद प्रेमळ भक्त चतुर्दशाध्याय गोड श्री स्वामी राजार्पण नमस्ते श्री शुभम भवस्तुत अध्याय 5 श्री गणेशाय नमः भावकाना वैष्णव नाराज्ञान मच्छदक भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सदैव तू अक्कलकोटी नगरात एका तपापर्यंत स्वामी राजवास करीती भक्त बहुत झाले वार्ता पसरली चोहीकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे थोर तेव्हा किती एक नोपर स्वामी दर्शना घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती त्यांशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर बैसले असता सामग्र्या बोलले नोपर त्यांशी कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणील स्वामीशी तरी आम्ही तो त्याशी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला नोप लागी परी ऐसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वाट पुरीशी तरी मी आणि त्याशी निश्चय मनासी असो द्या ऐसे कोणी या उत्तर संतोषवला आणि नोपवर तैसे सभा ही सामग्रीत आनंदित झाली नृपती सहित सकळ जने त्या परी तात्याशी सन्माने गौरवने मधुर वचने
हो म्हणती त्या. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटीशी आले. नगर पाहुणे संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामीचे दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथे जनांची पाहुणे भक्ती धन्य झाली म्हणती त्या. ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्याची भक्ती. राजघराण्यातील युवकी काय त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे त्यांसी विचार पडला मनाशी. या नगरातून स्वामीशी कैशने आपण प्रयत्नाशी. परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लोढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी या नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधले बहुत सारे दाणे याचक धान्य तृप्त केले स्वामीची. या पूजा प्रती नाना द्रव्य समर्पिते. जेणे सेवे करीती संतुष्ट होती. ऐसे किती सर्वदा ऐशियाने काही ना झाले. केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला त्यांशी. मग लढवली एक युक्ती. एकांत गाठुनी चोळाप्पा प्रती. त्या लागुनी विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या. ते जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी. मग मला रावातरेशी नाम देती. तुम्हाला द्रव्यान सर्व वश चोळाप्पाशी लागला आशा. त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुत सारा. चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. त्याने माझे कल्याण मिळेल. मला बहुत धन आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. असे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिधले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समांत सदा एको भाविक भक्त पंचमाध्याय. गोड हा श्री सुत शुभम भवस्तु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरून शेषूचा हात. अक्षरे पंडित लेती तैसे हे स्वामी चरित्र सारामृत समर्थ स्वामी समर्थ वदिती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रीती. कृपा करोनी मजवर्ती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलले हसवणी मल्हाररावांच्या मनी आम्हा विषय भाव नसे. म्हणून त्यांच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित. अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे यातना व्यर्थ गेल्या. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते ना जाय सिद्धीशी. परी पाहावया यातना करुणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी तबिक साधना ते करी. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग त्या तात्यांनी काय केले. सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्रे आरंभिले. होय अशी स्वामी कृपा. परी त्याच्या वाड्यात कधी ना गेले स्वामी. तात्या झाले वेगळे चित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊन या बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जनांशी तोंड कसे दाखवावे. ऐशी उपाय करून ना होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजण्यावे पळवून स्वामी यतीशी. असो कोणे एके दिवशी साधवणीया योग्य समयाशी. मेहनत घालवणी स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कप्पडगावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. संतर साक्षी समर्थाला गोष्ट उदित झाले. मेनातून उतरले. मागून अक्कलकोटी आले. ऐसा बहुत वेळा घडले. काही हाही उपाय खुंटला. पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटला टेकिले हात तात्याने. मग अपयश ते घेऊन बडोद्याशी आले. परतोनी समर्थ कृपा भक्ता वाचून अन्य उपाय ना होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती. पुढे सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरा यशवंतराव त्याचे नाव कार्याची धरून हाव. आपण पुढे झाला तो त्या येऊन या अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण टाटी स्वामी पुढे ठेविते. ती पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलली. अरे बेडी आणून ठोक सत्वर ठोक याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधित बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भेला मनी पळाले. तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी. तेथील कार्याशी सोडून साहेब विष प्रयोग केला. मल्हाररावावर आळाली. त्यात कृत्यामागे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. घटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समांत सदा परिस्रोत. षष्ठमध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठमध्याय समाप्त. शुभम भवस्तु. अध्याय 7
श्री गणेशाय नमः। जय जय अजय निर्गुणा, जय जय अजय संताना, जय जय अजय अगहरणा लोकपाला, सर्वेशा अक्कलकोटी मौलाजी नृपती समर्थ चरणी ज्याची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनिया यती परब्रह्म वेदांत आवडे त्याशी, श्रवण करीती दिवसेनिशी हेराळी करीती शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले, त्या समयाशी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रकृती भाषण वेदांतावरी करोनिया लोक उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी ही तू उपजला नृपपोटी भूत करोनी खटपटी भुवा शेवटी आणले रात्रंदी नृपमंदिरी वेद चर्चा ब्रह्मचारी करीती, तेने अंतरी नृपबहोत सुखावे ख्याती वाढली लोकास्तुती करीती, जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येते, समस्त दर्शन येते श्रेष्ठ जन सांगती किती होते त्यावेळी, पाहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी ती करीती भाषण, काही वेदांताविषयी काढून प्रश्न करीती स्वामीशी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून या सत्वर यतिराज हसले मुखी काही न बोलले, वरवर हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्रवरती बुवा म्हणती काय म्हणे, हात वेडा संन्याशी भुरळ पाडले लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले येथोनिया निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोक बोलती हास्य उत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहून या तुमचे अज्ञान याचे ढोंग वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रादी ज्ञान या ते काही असेना, ऐसा ब्रह्मचारी बोलणी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिले नित्यनियम सावरुणी ब्रह्मचारी ती करीती शान, जवळी पारशी दोघे जण तेथे निद्रास्त झाले, निद्रा लागली बुवांशी लोटलिया काही निशी, एक स्वप्न त्यांशी चमत्कारी पडले, आपुलिया अंगावरी रशेक एकाएकी चढले असंख्य महाविषारी, त्यातून एक दंश आपण करीत असे, ऐसे पाहून या ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलावे जवळी होते जे पारशी जागृती आली त्यांशी, त्यांनी दरोनी बुवांशी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने काही पडती, असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुनी रशकांशी, काय म्हणून भ्यालाशी जरी व्रत भय माने दोषी, मग ब्रह्मपद जानशी कैसे ब्रह्मपद तदाकार होण्याविषय होणे हे नवे सोपे, बोलणे अशी लागता कष्ट करणे फुकट होत न्यायाची, बुवांप्रती पटली खून धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेम अश्रूने भरले नयन कंठ झाला सद्गतीत, त्या समयापासून भक्ती चढली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून ब्रह्मपद योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समांत सदा परिशोध भाविक भक्त सप्तमध्याय गूढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पण नमस्तु शिवम भवस्तु।